प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने 21 एप्रिल पासून बेमुदत संपाची हाक दिली आहे। या संपाची पार्श्वभूमी आणि पुढील रणनीती स्पष्ट करण्यासाठी 20 एप्रिल रोजी श्रमिक पत्रकार भवन येथे एका महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेचे आयोजन सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीचे निमंत्रक DS पवार यांनी केले असून जिल्ह्यातील सर्व कर्मचारी संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत। होणाऱ्या या संपामुळे जिल्ह्यातील शासकीय कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नमस्कार, मी DS पवार, निमंत्रक सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती। राज्यात 17 लाख कर्मचारी 21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संपावर जात आहे। संपावर जाण्याचा की शासनाने गेल्या 2 वर्षापासून आमच्या संघटनेची चर्चा केली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी यासाठी आमचा लढा सतत सुरू आहे आणि तो सतत सुरू राहणार आहे। आजही आहे, उद्या येईल, परवा येईल, परंतु प्रश्न असा आहे की शासन 20 सप्टेंबर 2024 रोजी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतनाचा शासन निर्णय काढला आहे। शासन निर्णय काढून त्याच्यापर्यंत त्याची स्पष्टीकरणात्मक अधिसूचना अजूनपर्यंत काढलेली नाही। वास्तविक पाहता स्पष्टीकरणात्मक अधिसूचना काढल्याशिवाय ती जी योजना लागू केली आहे ती कशा प्रकारे आहे, त्यामध्ये कोणकोणते लाभ आहेत, कशा प्रकारे ती लागू होणार याबद्दलची अजूनपर्यंत कर्मचाऱ्यांचा संभ्रम आहे। म्हणून तो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। कर्मचाऱ्यांची मागणी जुन्या पेन्शनचीच आहे, परंतु शासनाने फक्त महाराष्ट्र शासनाने ही योजना लागू केली आहे, पण महाराष्ट्राने लागू करूनही अजून अधिसूचना आल्यामुळे कर्मचाऱ्यांना संभ्रम असल्या हा महत्वाचा विषय आहे। त्यानंतर कंत्राटी कर्मचारी आहेत, जवळपास 20 ते 22 वर्षापासून कर्मचारी काम करत आहेत। हा सुद्धा एक कर्मचाऱ्यांचा भाग आहे। जरी कंत्राटी असेल त्यांना पुढचं भवितव्य आहे, जर त्यांना शासन सेवेत कायम केलं नाही किंवा त्यांना तुम्हाला आधीच नाही तर उद्या हा प्रश्न निर्माण होतो। हा सुद्धा फार महत्वाचा आहे आणि अनेक 18 मागण्या आहेत। त्या 18 मागण्या घेऊन राज्यातील 17 लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार आहे। शासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा अनेक तीव्र म्हणजे जोपर्यंत शासन आमच्याशी चर्चा करणार नाही आणि चर्चेतून ज्या काही आमच्या प्रस्तावित मागण्या आहेत त्यावर निर्णय घेणार नाही तोपर्यंत आमचा हा संप सुरू राहील। तरी शासनाची दखल घ्यावी अशी विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।